न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरील गांधी पुतळ्यासमोर 9 गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या संघर्ष कृती समितीच्या वतीने शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या नेतृत्वात भव्य आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मौजे, माळवाडगाव, खानापूर, मुठेवाडगाव, वडाळा महादेव, ब्राह्मणगाव, वेताळ, शिरसगाव, उंदीरगाव, निमगाव आणि खैरी येथील सुमारे 7500 एकर जमीन आकारी पडीत म्हणून महाराष्ट्र शासनाकडे जमा आहे। त्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जमीन मिळण्यासाठी याचिका क्रमांक 5818/2020 दाखल करून त्या संदर्भात 14 ऑगस्ट 2024 रोजी मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमिनी परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 8 आठवड्याच्या आत घ्यावा असा निर्णय दिला। त्यावर महाराष्ट्र सरकारने दिनांक 23 सप्टेंबर 2024च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार श्रीरामपूर तालुक्यातील मौजे, हरेगाव, मळा येथील जमिनी मूळ मालकांना परत करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच दिनांक 16 जुलै रोजी मान्य राज्यपाल डॉक्टर CP राधाकृष्णन आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची समक्ष भेट घेतली असता, तसेच हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री यांची वारंवार भेटी घेतल्या आहेत। असे असतानाही महाराष्ट्र सरकारने आकारी पडीत शेतकरी आणि त्यांच्या वारसांना जमिनी परत न करता 23 जानेवारी 2026 रोजी उपसमिती नेमून सदर जमीन ZR2 या कंपनीस 4000 एकर जमीन 49 वर्षे कराराने देण्याचा घाट घातलेला आहे। वस्तुतः जमिनी या आमच्या आहेत। मान्य उच्च न्यायालयाने देखील रीट याचिका क्रमांक 5818 पारित करून जमिनी परत करण्याचा आदेश केलेला आहे। तरी देखील जमिनी परत न करता सदर जमिनी बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासन हे धनदांडग्या लोकांना आणि उद्योगांना कराराने देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यास आमचा विरोध आहे। मूळ आकारी पडीत शेतकरी आणि त्यांच्या वारसांना शेतजमिनी प्रथमतः वाटप केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारने कोणताही निर्णय घेऊ नये। आमच्या हक्काच्या जमिनी आम्हास प्रथम द्याव्यात, मगच शिल्लक जमिनी संदर्भात निर्णय घेण्यात यावा। तसेच महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या 23 जानेवारी 2026च्या निर्णयास विरोध म्हणून श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर 9 गावातील आकारी पडीत शेतकरी यांनी अहिंसेच्या मार्गाने आत्मक्लेश आंदोलन केले आहे। आज श्रीरामपूर येथे आपण गांधी पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करतोय। हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्काच्या, हिताच्या आणि त्यांच्या मालकीच्या असलेल्या जमिनी ब्रिटिश काळापासून शासनाने दाबून धरलेल्या आहेत, त्या जमिनी त्यांना परत मिळवण्यासाठीचा हा संघर्ष आहे। गेल्या 30 वर्षापासून हा संघर्ष कोर्टाच्या माध्यमातून असेल, रस्त्यावरच्या माध्यमातून असेल, शेतकरी करतायत। 14 ऑगस्ट 2024ला मान्य उच्च न्यायालयाने या संदर्भात शासनाला निर्देश दिलेत की या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत, तर त्यांना परत करण्यासाठीचा तुम्ही कायदा दुरुस्त करा आणि त्यांना जमिनी परत करा। असा निर्णय होऊन देखील गेल्या 1.5 वर्षामध्ये शासनाने मंत्रिमंडळाची मान्यता या विषयाला मिळालेली असून देखील फक्त शासन बदललं, त्याच्यानंतर हा निर्णय मात्र काही अंमलात आला नाही आणि त्याच्यामुळं गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही शासनाच्या दरबारी विनंती करतोय। परंतु आता असं लक्षात आलेलं आहे की संविधानाने अस्तित्वात आलेलं हे राज्य आहे की ज्या राज्य आणण्यासाठी गांधीजींनी आपल्या आयुष्याची होळी केली, त्याच्यानंतर आंबेडकरांनी पूर्ण आपलं आयुष्य लावलं, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडतोय का, तर या विषयाचा आत्मक्लेश करण्यासाठी म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांना प्रतिमा स्वरूपात आम्ही इथं स्टेजवर बसवलेलं आहे आणि त्यांच्या समोर आम्ही उन्हामध्ये स्वतःला आत्मक्लेश करून घेतोय। हे अपेक्षा एकच आहे की या सगळ्यांच्या माध्यमातून शासनाला कमीत कमी आता शेतकऱ्यांची थोडी तरी जर वाटत असेल तर मला असं वाटतं की ते तात्काळ निर्णय घेतील। जर कदाचित या विषयात जरी गेंड्याच्या कातडी असलेल्या या सरकारला जर समजा निर्णय घ्यायचा नसेल तर मात्र पुढचं आंदोलन भगतसिंगांच्या माध्यमातून एकदम टोकाच्या भूमिकेत जाईल, याची आपल्या माध्यमातून मी शासनाला सूचना करतो। धन्यवाद। आजोबा पंजोबांची शान, जमिनी आमचा पहिला मान,
जमिनी आमच्या आहे त्या आम्हाला परत भेटल्याच पाहिजे. सरकारने डोळे उघडून आहे ना आमच्याकडे बघावं. आणि 9 गावे आकारी पडीत शेतकऱ्यांच्या ह्या जमिनी, एका गावाचा प्रश्न नाही. इथं 9 गावाचे लोक आहे ना इथं नाही का जमा झालेले आहे. शेतकऱ्यांनी इथं येऊन आहे ना नाही शेतकऱ्यांनी इथं आले नाही, पण तुम्ही आलेले नाही. सरकारने याची ना दखल घ्यावी. यावेळी शिवसेना नेते प्रकाश चित्ते यांनी देखील या आकारी पडीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. गरज असण्याचं काही कारण नाही, पण ऑलरेडी त्यावेळेला परवानगी आणलेली आणि कायद्यात रूपांतर झालेलं आहे. त्या परवानगीच्या अंतर्गतच आकार पीडितांना जमिनी देण्यासंदर्भात कॅबिनेटने ठराव करावा. तो ठराव राज्यपालांनी अधिकृत मान्य करावा आणि विधानसभेमध्ये त्याचं कायद्यात रूपांतर करावं. अशा पद्धतीने शॉर्टकटनी हे होऊ शकतं. या दृष्टीने सरकारने यापुढची पावलं टाकली पाहिजे. दुसऱ्या कोणाला जमीन देण्याचं कारण नाही. आकार पीडितेच्या जमिनी आहे शेतकऱ्याच्या, तिसऱ्या पिढीला आता त्यांना दिल्याच पाहिजे. या विषयामध्ये त्यांना खंड सुद्धा वाटेल आले नाही. या डायरेक्ट फसून जप्त केले जमिनी, डायरेक्ट फसून जप्त केले जमिनी. आणि त्यामुळं या ठिकाणी याही पुढच्या काळामध्ये सरकारच्या पातळीवर आणि दिल्लीच्या पातळीवरही काही हालचाली करण्याची गरज असली तर मी ऍडव्होकेट काळे साहेबांना सांगतो की या सगळ्या विषयात आम्ही आणि आमची सारी टीम या सगळ्या आंदोलनाबरोबर आहे. वेळोवेळी तुमच्या सगळ्या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग दिलेला आहे. काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या साऱ्या आंदोलनात याही पुढच्या काळात सक्रिय राहू असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. यावेळी तालुक्याचे तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपले निवेदन सरकारच्या नावाने देऊन ते पुढील कारवाईसाठी सरकारकडे पाठवण्यात येऊन वेळोवेळी होणाऱ्या पाठपुराव्याची माहिती आपल्याला देण्यात येईल असे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने 9 गावातील आकारी पडीत शेतकरी, महिला आदी उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.